मुंबईत पुन्हा एकदा कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोनोरेलची सेवा विस्कळीत झाली। मंगळवारी ऑगस्ट 19 रोजी 2 मोनोरेल गाड्या तांत्रिक बिघाडामुळे रुळावरच थांबल्या। यामुळे सुमारे 800 प्रवासी हवेत अडकून पडले। ही घटना सायंकाळी सकाळचे 6:15च्या सुमारास घडली। पहिली मोनोरेल मैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्टेशनच्या दरम्यान थांबली, ज्यात 582 प्रवासी होते, तर दुसरी मोनोरेल आचार्य अत्रे आणि वडाला स्टेशनमध्ये थांबली, ज्यात 200च्या आसपास प्रवासी होते। पावसामुळे हार्बर लाईनची सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांनी मोनोरेलला पसंती दिली। परिणामी मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली। तिच्या 104 मेट्रिक टन वजनाच्या मर्यादेपेक्षा 109 मेट्रिक टन वजन झाल्याने तांत्रिक बिघाड झाला। यामुळे पॉवर रेल आणि कट कलेक्टर यांचा संपर्क तुटला, वीजपुरवठा खंडित झाला आणि आपत्कालीन ब्रेक आपोआप लागले। काही प्रवाशांनी आपला अनुभव कथन करताना सांगितले की आम्ही इतके घाबरलो होतो की अक्षरशः एका जागी खिळून बसलो होतो। बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला। या घटनेत 23 प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला, त्यांना तातडीने प्राथमिक उपचार दिले गेले।